नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबई दादर येथे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रेल्वेने जात असतात. मनमाड रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन असल्याने येथून दादरला जाण्यासाठी अनेक रेल्वेगाड्या थांबतात. दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भीम अनुयायांची जेवणासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मनमाड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रिक्षा व टॅक्सी युनियन आणि दलित पॅन्थर सेना यांच्या सौजन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतोय आणि त्यामुळेच देशाचा कारभार हा लोकशाही मार्गाने सुरू आहे. 5 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागातून कॅन्डल मार्च करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीम अनुयायांनी अभिवादन केले. भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने त्रिशरण पंचशील घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. मुक्ती राष्ट्रघटना कृती शोभते भारत. लहान लेकरासहित जे या ठिकाणी अभिवादनाला आलेले आहेत, आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊन आपल्याला देशन हे चित्ताचा उन्नत भाव आहे. आपण सर्वांनी आज समता भाव ठेवायचा आहे.